कुचे साहेबांनी चांगला विकास केलेला आहे बदनापूर शहरात, बदनापूर अंबड विधानसभेमध्ये. पण हे जे नारायण राणे सारखे लोक आहेत, नितेश राणे सारखे लोक आहेत, हे जेव्हा जातीवातीची भाषा वापरतात त्याच्यामुळं हा नुकसान अशा चांगल्या माणसाला होत आहे. आणि हे व्यापाऱ्याचं सरकार आहे. हे कुठल्याही प्रकारचे शेतमजूर, कामगार किंवा अन्य जे शेतमजूर महिला वर्ग यांच्या बाजूचा नाही. इथं महिला सेफ नाहीये. तर 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतोय. ती खूप मराठा कार्ड काम करेल का? मराठी काय चालत राहतं ते. मराठी काय मी मराठाचे ते होत राहत. पण आपल्याला काय वाटतं काँग्रेस आपल्याला करण मराठा असं. नमस्कार, मी कोमल ठोंबरे आणि आपण पाहतात डीसी मराठी. तर आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये. विधानसभेचं बिगुल आता वाजलेलं आहे. तर आपण या जनतेशी थोडा संवाद साधूया. नमस्कार काका. नमस्कार. तर आता विधानसभेबद्दल तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल आपल्या बदनापूरमध्ये? विकासाला मतदान आपली विकास झालेला आहे. इथं बदनापूरला नारायण कुचे हे ना भरपूर विकास केला. असे काही आमदार गेले, खासदार गेले, या माणसासारखा माणूस नाहीये. हे ना पूर्ण जेने काम व्हायचं ते काम केलेलं आहे नारायण भाऊ कुचे. काय कामं केलेत त्यांनी? काय विकास झालाय बदनापूर? म्हणजे त्यांना पाण्याची पाईपलाईन बी आता पैप येऊन पडलेले, विहीर झालेली आहे. तुम्हाला मी सांगतो, रोडचे नाल्याचे पूर्ण काम केले. ही लाईन जी गावामध्ये लाईन होती ती, पुन्हा त्याच्यानंतर शौचालय, संडास, घरकुल दिलेले, पुन्हा असा जात भेद नाही केलेला आहे. पुऱ्या समाजाला त्यांना फंड आणून दिलेले, वाटलेले. असा कोणताच समाज सुटलेला नाही का त्या माणसानं कोणाशी बारकाई केली म्हणून. नंबर 1 ला माणूस आहे आणि हाच राहायला पाहिजे. मग इथे मराठा कार्ड काम करेल का? मराठी काय चालत राहतं ते. मराठी काय मी मराठाचे ते होत राहत. पण आपल्याला काय वाटतं काँग्रेस आपल्याला करण मराठा सपोर्ट. आणि हे करण मला काय म्हणतो मला का जे आहे ना 50-60 वर्ष केलेलं ते आहे ना, काय केलं आपल्याशी, आमच्या मराठीशी काय केलेलं आहे. हे आता आलेले बिचारे हे करते कसे का होत नाही. ऐकत आहे ते, ऐकत नाही. काँग्रेसवाले ऐकत नाही. हे काय करते, जातीमध्ये भांडणं लावते. काका तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतंय? हे जे आहे नारायण कुचे यांचं काम बदनापूर शहरात, बदनापूर विधानसभेमध्ये चांगला आहे आणि ते सर्व समाजाला घेऊन चालतात. पण जी पार्टी आहे भाजप, ती हिंदुत्वाची पार्टी आहे असं फडणवीस साहेबाचं म्हणणं आहे. आणि हे जे नितेश राणे सारखे लोक आहेत, हे बाकीच्या धर्मावर बोट उचलतात. गिरिराज महाराज सारखे लोक आहेत, हे एकनाथ शिंदे साहेब लोक, हे यांना समर्थन करतात. यांच्यामुळं हा वातावरण दूषित होतोय. आमदार नारायण कुचे यांनी भरपूर विकासाची कामं केलेली आहे आणि ते आजही करतात. त्यांना भरपूर लोक लाईक करतात. मुस्लिम समाजामध्ये थोडंफार त्यांचा जसा हे रोष आहे, याच्यामुळं त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे याच्याबाबत फोनवर एका अंबडच्या नगरसेवकाला. आणि परत हे जोपर्यंत वातावरण दूषित करणारे लोक आहे, ते अशा चांगल्या लोकांना त्याचा फटका बसत राहणार. कुचे साहेबांनी चांगला विकास केलेला आहे बदनापूर शहरात, बदनापूर अंबड विधानसभेमध्ये. पण हे जे नारायण राणे सारखे लोक आहे, नितेश राणे सारखे लोक आहेत, हे जेव्हा जातीवातीची भाषा वापरतात त्याच्यामुळं हा नुकसान अशा चांगल्या माणसाला होत आहे. आता फडणवीस साहेब उघडपणे म्हणतायत का ही पार्टी हिंदुत्वाची आहे. तर मग हिंदुत्वाची पार्टी आहे तर बाकीच्या समाजासाठी तुमचं काय धोरण आहे, तुमची काय जबाबदारी आहे बाकीच्या लोकांसाठी? तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र सांभाळायचं आहे, फक्त हिंदू लोकांना नाही सांभाळायचं आहे. म्हणजे आता सरकार कुणाचं येईल, महाविकास आघाडीचं की महायुतीचं? जे सर्व समाजाला घेऊन चालणार आहे त्याची सरकार बनणार आहे. जर तुम्ही गलिच्छ भाषा वापरत असाल, खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असाल, त्याचा फटका जनता देणार. काका तुम्ही बोलाल? तुम्हाला काय वाटतं की बदनापूर मध्ये एखादा नवा चेहरा असावा का आता या वर्षी? नाही, नवा चेहरा नाही पाहिजे. वेळेस नारायण कुचे यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण की त्यांना विकासाचे कामं केलेले आहे आणि चांगले कामं असल्यामुळे त्याला सगळे लोक लाईक करते.
या कारणामुळे नारायण कुचे यायला पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी विकास झालाय बाबा. हो, 90% विकास झालेला आहे आणि अजून राहिलेला 10% विकास 100% करणार या 5 वर्षात. नारायण कुचे आला तर आणि यायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. झालाय गेल्या 10 वर्षापासून. विकास तर एवढा काही म्हणा असा झालेला नाहीये. विकास असा झाला थोडा बहुत, हे रस्ते बिस्ते, बाकी बाकी काय सामान्य माणसाची ज्या गरजा आहे, प्रश्न आहे, शेतीमालाचे भावाचे प्रश्न आहे. शेतीमाल जो आहे शेतकऱ्याचा हा कवडी मोल विकतोय. एक 22 लाख गठाण शेतकऱ्याची मुळावर या सरकारनं आयात केलेली आहे. आणि म्हणजे शेतकऱ्या धोरण यांच्याकडे आयात निर्यात धोरण नाहीये. पुन्हा तुम्ही एकीकडे लाडकी बहीण म्हणता, लाडकी बहिणीच्या द्वारे तुम्ही घेतले आणि इकडं म्हणजे त्यांच्या सोयाबीन मधून 2,000 रुपये, पुन्हा कापसातून 2,000 रुपये तुम्ही मारलेले. म्हणजे सरासरी तुम्ही एका कुटुंबाला आर्थिक नुकसान पोहोचवलेलंच आहे. कोणी किती काही जरी म्हटलं, विकासाच्या गप्पा जरी मारल्या, तरी पण या आधारे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान या सरकारने, बीजेपी सरकारने केलेलं आहे. आणि हे व्यापाऱ्याचं सरकार आहे. हे कुठल्याही प्रकारचे शेतमजूर, कामगार किंवा अन्य जे शेतमजूर महिला वर्ग यांच्या बाजूचा नाही. इथं महिला सेफ नाहीये. तर 4-4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतोय. ही खूप दुर्दैवी घटना आहे. तो अत्याचारी कुठल्याही समाजाचा असो, कुठलाही असो, पण ह्या एक लहान सहान बाळावर अत्याचार होतोय. ही खूप दुर्दैवी घटना आहे. आणि या सरकारमध्ये म्हणजे जे गृहमंत्री आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा वचप राहिलेला नाहीये. आता तुम्ही म्हणताय की भाजपने इथे काही विकास केला नाही बदनापूरमध्ये. मग जर आता इथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर काय अपेक्षा आहे तुमच्या? मग हेच आहे की आमच्या ज्या ग्रामीण भागातल्या समस्या आहे, जे रस्ते, आरोग्य, शेतीमालाचे प्रश्न आहे, शेतमाल योग्य भाव मिळाला पाहिजे, या अपेक्षा आम्हाला या सरकारकडून आहे. तर काका, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? मला असं वाटतं की बदनापूरमध्ये आमच्या कमळवाल्यानं खूप काम केलेलं आहे. या मोठी पाईपलाईन आणली, पाणी पुरवठा योजनेची, बस स्टँड बांधलं. आम्हाला वाटतं की कमळवाल्याला निवडून द्यावा. म्हणजे विकास केलाय त्यांनी. विकास केलाय त्यांनी, खूप विकास केलाय बदनापूर तालुक्यामध्ये. त्या मतदारसंघामध्ये कमळवाल्याने खूप विकास केलेला आहे. पण आता पब्लिकच्या याच्यावर आहे, कोण येतं ते काही सांगता येत नाही. मग इथे मराठा कार्ड काम करेल का? आता मराठी कार्ड काय सांगावं, जयरंगामुळे काय होतंय हे नक्की सांगता येत नाही. नक्की नाही सांगता येणार. आपको क्या लगता है कौन आएगा बदनापुर में? बदनापुर में बबलू चौधरी आएंगे। बबलू चौधरी। हाँ। क्यों? क्या बोले? करेंगे, क्यों? विकास करेंगे ना वो। आए बात। क्या बोले? अभी जो थे नारायण कुचे, उन्होंने कुछ विकास नहीं किया क्या? तो उनने भी करे ना, ना बोला। फिर किया है तो वो क्यों नहीं आएंगे? ये बारी को हवा उनकी चढ़ी बबलू चौधरी की, वो हिसाब से बोले। जनता के जरा चालू है हमारे बदनापुर में, क्या बबलू चौधरी का है जरा चांस ये बारी, वो हिसाब।